तर हाय मित्रांनो, नमस्कार. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज 9 ऑगस्ट आदिवासी दिवस. तर 9 ऑगस्ट आदिवासी दिवस कसा साजरा करणार आहे त्या या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो दाखवणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला तिकडेच भेटूया. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं त्या ठिकाणी फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे. बघू शकता. तर मित्रांनो, ज्या कार्यक्रमाची आपण वाट बघत होतो तो मित्रांनो फायनली चालू झालेला आहे. मित्रांनो बघू शकता ना. जय आदिवासी, जय भीष्मपुत्र, जय जवाहर. कुठेही म्हणा, भारतात म्हणा, पालघरला म्हणा, अख्खा जगभरात आजच्या दिवशी हा कार्यक्रम इथे आपण आदिवासी बांधव साजरा करतो. का साजरा करतो? आपल्या जी हक्काची लढाई असते, आपले काय हक्क आहेत या देशामध्ये त्याची माहिती व त्याची जनजागृती करण्यासाठी हा दिवस आपण सगळे आदिवासी बांधव एकत्र येतो व साजरा करतो, जेणेकरून आपल्या सगळ्या बांधवांना आपल्या हक्काची माहिती भेटते. जोरदार जाणारे स्वागत करायचे आहे. डोंगर खोऱ्यात राहून आम्ही आहे, सर्वांनी इथे थांबायचे आहे. या ठिकाणी जे पण कलाकार आलेले आहेत त्यांना थोडीशी जागा द्यायची आहे, कारण जवळजवळ सर्वच कलाकार या ठिकाणी पालघर जिल्ह्यावरून आलेले आहेत. मी एकदा सर्वांची या ठिकाणी नावं घेतो. सर्वांनी जोरदार स्वागत करायचे आहे. माननीय जयेंद्र दुबळा जिल्हा परिषद सदस्य यांनी विचार मंचावर यायचं आहे. माननीय जयेंद्र दुबळा, माननीय आमदार विनोद निकोले यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. माननीय जयेंद्र दुबळा. तर या ठिकाणी मित्रांनो, तुमचे सर्व पालघर जिल्ह्यातील कलाकार आपल्या मध्ये उपस्थित आहेत. तर मी त्यांची नावं घेतो. वंशा
शाबाश, जिसने जिसने बजाई है जोर से ताली, उसकी तो भगवान के कृपा से भर जाएगी झोली, और भगवान के कृपा से भर जाएगी झोली तो समझो आपकी रोज होएगी दिवाली। अरे खुशी का नाम है दिवाली, इसीलिए ताली बजाना बहुत जरूरी है। मौसमी से निकलता है उसको जूस कहते हैं, लेकिन विश्व आदिवासी के दिन को ताली नहीं बजाएगा उनको तो कंजूस कहते हैं। सोडून मल नको जाऊं, चटनी भाकर दोघा खाऊं, सोडून मल नको जाऊं, चटनी भाकर दोघा। जे लांबचे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतो की थोडस जवळ आले तरी काय नाही, या ठिकाणी पोलीस प्रशासन आपल्याला पूर्णपणे सहयोग करणार आहे, म्हणून त्यांनी थोडस जवळ येऊन बघायचे आहे। त्या पिंपळाच्या झाडाजवळ आहेत त्यांनी देखील जवळ यायचे आहे, कारण आपल्या दरम्यान आता लाईव्ह सिंगिंग करण्यासाठी मी आमंत्रित करतो सोमनाथाई भोईर यांना की त्यांनी मंचावरती यायचे आहे, जोरदार ताण्याने स्वागत करायचे आहे त्यांच्या। त्याच्यानंतर कंत्राळी जिल्हा परिषद शाळेचे काही मुले आपल्या दरम्यान उपस्थित आहेत। आमदार माननीय श्री आमदार निकम यांना मी धन्यवाद करते की आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिला आणि इथपर्यंत आम्हाला पोहोचवला, त्यासाठी मी मनापासून आभार मानते आणि गर्व आहे मला की मी आदिवासी आहे आणि तुमच्या समोर आहे। जय जवाहर, जय आदिवासी। तर यासाठी मी एक किंवा दोनच मी गाणं म्हणेन। आता काय झालं मी काय केलं कशाला रागवली, आता काय झालं मी काय केलं कशाला रागवली, आज गमा बनवली
माननीय श्री तहसीलदार सुनील कोळी साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचे आहे. की त्यांना साल आणि डहाणूचे तहसीलदार मान्य श्री सुनील कोळी साहेब हे टाळ्या वाजवायच्या. टाळ्या नाही वाजवलं तर आपण आजारी पडतो, म्हणून जास्त टाळ्या वाजवायच्या. अजून आपल्याकडे बरेच कलाकार बाकी आहेत मित्रांनो. एनर्जी जरा पूर्ण करायची आहे. पायल वरठे आहे, साक्षी पागी आहे, काजल रावतेताई आहे, नितेश मुंडे आहे. तर मित्रांनो बघितलीच असेल किती गर्दी होती. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रांनो, कारण की माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला भेटतील. तर चला टाटा बाय बाय, पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.